आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग क्रमांक 2 मध्ये पाहणी दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी परिसरातील विविध समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला। नागरिकांनी पाणी, रस्ते, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांबाबतच्या अडचणी महापौरांसमोर मांडल्या। यावर प्रतिक्रिया देताना महापौर नितीन पाटील यांनी आश्वासन दिले की या सर्व समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करून नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल। यावेळी पनवेल महानगरपालिका स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेवक दिनेश खानावकर, भाजप नेते महेश पाटील, कृष्णा पाटील, भाजपचे पदाधिकारी, पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते। महापौरांनी आपल्या मनोगतात सांगितले की परिसरातील प्रलंबित कामांना गती देऊन विकास कामे वेगाने पूर्ण केली जातील आणि नागरिकांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील। या संपूर्ण पाहणी दौऱ्याचा सविस्तर आढावा आदर्श लाईव्ह न्यूजच्या टीमने घेतला आहे। खरं तर आज मी आमचे स्थायी सभापती बबन मुकादम आणि या विभागातले सर्व प्रमुख कार्यकर्ते, आमचे नगरसेवक दिनेश खानावकर असतील, कृष्णा शेठ असतील, महेश पाटील असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेल्या मागणीनुसार आज आम्ही पडगे आणि तोंडरे या 2 गावांचा इथे पाहणी दौरा केला आणि आमच्या अशा लक्षात आलंय की कन्सल्टंट न नेमता जी काही विकास कामं यापूर्वी करण्यात आली किंवा जी त्यांनी नियोजित केलेली आहेत ती थोडंसं चुकीच्या पद्धतीने झालेली आहेत। गाववाल्यांना खरं तर ह्या पाण्याचा निचरा कसा होईल, कुठे त्याचं आउटलेट असेल, या बाबतीत खरं तर स्थानिक पदाधिकारी असतील, गाववाले असतील, यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे। आणि आता त्यांनी ज्या दाखवलेल्या समस्या आहेत, आम्ही गल्ली गल्लीमध्ये फिरलोय, त्यामुळे दरवर्षी इथे पूर परिस्थितीमध्ये अतिशय गंभीर अवस्था होते, लोकांचे खूप हाल होतात असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। त्यामुळे आता मी लवकरच येत्या आठवड्यात या विषयासाठी आम्ही कन्सल्टंट नेमू आणि कन्सल्टंट आणि स्थानिक लोक पदाधिकारी यांच्या संयुक्त पाहणी दौऱ्यानंतरच ह्या कामाचे नवीन एस्टिमेट तयार करण्याचे आम्ही आदेश देऊ। खरं तर आतमध्ये फिरल्यावर जाणवतं की इथे पावसाळ्यात काय हाल होत असतील, कारण आतमध्ये गल्ली कॉन्क्रिटीकरण नाही, पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज नाही आहे, त्यामुळे ड्रेनेज लाईन नसल्यामुळे तिथे स्वच्छतेचा अभाव आहे। त्यामुळे आजच अतिशय घाणेरडी परिस्थिती आम्हाला डोळ्यांनी बघायला मिळालेली आहे। त्यामुळे ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आता आम्ही त्याची लवकरच सुरुवात करू। कसं आहे, एकीकडे महामंडळ आपण म्हणालात, पण ते शेवटी विकास हा येणारच आहे, पण त्या विकासावर मात करून म्हणजे त्यासाठी जे गावातले समस्या निर्माण होत आहेत ती सोडवण्याची जबाबदारी पनवेल महानगरपालिकेची आहे। त्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या 2 विभागातल्या जितक्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू तो जास्तीत जास्त प्रयत्न करू। ग्रामीण भागापासूनच मी सुरुवात केलेली आहे दौऱ्याला, म्हणजे प्रभाग 1चा झाला, आता प्रभाग 2चा मी सुरुवात केलेली आहे। प्रभाग 9 हा सुद्धा मुख्यतः ग्रामीण भाग आहे आमचा प्रभाग 9। तिथे ग्रामीण भागाच्या विकासावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वच पदाधिकारी असो, मी एकटा नाही, आमचे सर्व पदाधिकारी ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने येत्या 5 वर्षात निश्चितच तुम्हाला बदल जाणवेल इतकं काम करू। प्रदूषणाचा विषय माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी वेळोवेळी राज्य शासनाकडे उपस्थित केलेला आहे। या अनुषंगाने काय पत्रव्यवहार करायचा हे आता आमचे नवनिर्वाचित नगरसेवक दिनेश खानावकर यांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत आणि दिनेश खानावकर आणि आम्ही सर्वजण या विषयावर नक्कीच गांभीर्याने विचार करून त्या सोडवण्याच्या दृष्टीने निश्चित प्रयत्न करू। जिथे जिथे विकासाच्या दृष्टीने स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी म्हणजे घ्याव्या लागतात, त्या दृष्टीने आता ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही निश्चितच पुढाकार घेऊ, तसं आम्ही आमचे प्रभाग अधिकारी यांना सांगितलेलं आहे आणि आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयात त्या दृष्टीने शेतकऱ्यांना बोलवून त्यासाठी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच प्रयत्न करू, कारण विकास हा निश्चितच झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे। आज आमचे प्रभाग अधिकारी अरविंद पाटील हे सोबत आहेत, विविध विभागाचे इंजिनियर्स आमच्या सोबत आहेत, त्यामुळे आणि सर्व विभागाचे म्हणजे पाणी खातं असेल, सिवरेज असेल, तुमचं सिव्हिल स्थापत्य विभागाचे हे सगळे अधिकारी आमच्या सोबत आहेत। येणाऱ्या काही महिन्यात या सगळ्या समस्यांवर नक्कीच निरासन होईल असं वाटतं। निश्चितच ही सुरुवात आहे, मी असं म्हणत नाही की 2 महिन्यात ही होतील, पण ही सुरुवात आहे। ही सुरुवात केल्यानंतर येणाऱ्या 5 वर्षात आम्ही निश्चितच बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करू। ऍक्च्युली 3.5 वर्षापासून प्रशासक होते, आम्ही समस्या मांडतच आलो आहेत। आमचे सहकारी दिनेश दादा असतील, आता कृष्णा शेठ असतील, सगळ्यांनी आपापल्या गावातील समस्या मांडत आलेत, परंतु आता नितीनबाईंसारखा एक सक्षम महापौर आमदार साहेबांनी नितीनबाईंच्या स्वरूपात आम्हाला दिलेला आहे। आम्हाला खात्री आहे की ज्या ज्या समस्या असतील त्यांचं समाधान नक्की होईल
आज तुम्ही पाहिलं असेल की त्याचंच एक स्वरूप आहे. नितीनबाई प्रचार दौऱ्यादरम्यान लोक नसतील फिरत तेवढं नितीनबाई आज आम्हाला आमच्या गावामध्ये समस्या लोकांच्या जाणून घेण्यासाठी फिरले. काही लोकांनी म्हटलं की प्रचार दौरा आहे की काय, परंतु बाईंनी जे गल्लोगल्लीत जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नक्कीच त्याचं समाधान लवकरात लवकर होईल. सर्वात प्रमुख 3 महत्त्वाच्या समस्या कोणत्या होत्या? आपण या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या दाखवलेल्या आहेत. कोणत्या प्रमुख 3 समस्या आपल्या निर्देशात आल्या होत्या? पावसाळी पाण्याचं जे निचरा कसं आहे, हा पौराणिक गाव आहे आणि नियोजित सिटी असली तर तिथे पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. पौराणिक गाव असल्या कारणानं आजूबाजूला जे डेव्हलपमेंट झालेलं आहे त्याच्या कारणाने जे गावातलं पाणी असतं ते बाहेर पडायला थोडं डिफिकल्ट होतं. परंतु आता भाईंनी तुम्हाला सांगितलं की आम्ही ते कन्सल्टंट नेमू आणि लेवल्स वगैरे घेऊन त्याच्यात काहीतरी समाधान काढू आणि ते नक्की काढतील याची खात्री. ज्या वेळी माझी नियुक्ती आमचे गटनेते आणि महापौर नितीनबाई पाटील यांनी केली, म्हणजे प्रसन्न ठाकूर असतील, परिजन ठाकूर असतील, यांनी जी नियुक्ती केली त्यावेळीपासूनच हा पाठपुरावा घेत होतो. आमचे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या समस्यांच्या मागण्या आम्ही घेतल्या, त्या पद्धतीने आम्ही काम केलं. आम्ही आमचे महापौर नितीनबाई यांना मागच्या महिन्यातच आम्ही पत्रव्यवहार केला आणि मग त्या अनुषंगाने आज हा दौरा ठेवला की ॲक्च्युअल जागेवर जाऊन समस्या काय आहेत, कारण की पत्रव्यवहार केल्याने समस्या सुटत नाहीत. प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली, त्यासाठी पूर्ण जो अधिकारी वर्ग आहे, मग पाण्याचा असेल डिपार्टमेंट, तुमचा बोला सेवरेजचा लाईन मला, सिव्हिल मला, सगळे जे विद्युत विभाग आहेत सर्व विभागाचे अधिकारी सोबत आज घेतले. कारण की आपण ज्या तोंडऱ्या गावात आहोत, तोंडऱ्या गावची समस्या पाहता बघितली तर पाण्याचे सर्वात मोठा विषय जो पाण्याचा, तो पावसाळी पाण्याचा निचरा होत नाही बिलकुल. कारण की दरवर्षी आम्ही येतो इथं सकाळी 7-7 वाजता आम्ही या गावात येऊन राहतो, अधिकाऱ्यांना घेऊन पंपाची वगैरे सुविधा करतो. पण त्याचंच काहीतरी एक परमनंट सोल्युशन निघाला पाहिजे म्हणून हा दौरा आम्ही निश्चित केला आहे. म्हणजे प्रभागाचा असेल तर पूर्ण प्रभागाचा दौरा आहे, परंतु तोंडऱ्या गावाच्या बद्दल बोलायचं असेल तर या गावाच्या ड्रेनेज लाईनची समस्या होती आणि ती पावसाळी पाण्याचा निचरा, या गोष्टीवर आम्ही जास्त भर दिला आहे. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.